स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी प्रचंड मताने जिकडे तिकडे तुम्हाला विजय झालेला दिसेल। मेहकर शहराला MIDCचा 53 एकर जागा दिली होती MIDCची, आणि ती 53 एकर जागा त्यातला काही भाग जर सोडला तर तो अतिक्रमित झाला होता, म्हणजे त्या जमिनीवर अतिक्रमण होतं। ते अतिक्रमण काढण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न झाले नाहीत। आणि त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा जो काही बाहेर आज लोक आहेत ज्यांच्याकडे आज काहीच नाही, त्यांच्या गाळ्याचा प्रश्न जो आहे तुम्ही लोकांनी सोडला। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक स्तरावरती, जिल्हा स्तरावरती जर आलेली आहे त्या रोडवर पहिली आहे ती कोणाचीच नाही, ती माझी पहिली। एकदम बोगस जी आहे आता। तर त्यांच्या असं काढून त्यांना हे जे काही तुगलकशाही करण्याचं कारण, दिनांक 23 मेला मला आमदार होऊन 6 महिने झालेले आहेत, आणि 6 महिन्यामध्ये आमच्या कामकाजाचा जो काही लेखाजोखा आहे तो लेखाजोखा मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम आपणास माहिती असेल की 1989 मध्ये परिणामी काय झालं की या ठिकाणी कोणताही उद्योग आला नाही, व्यवसाय वाढला नाही, आणि एंटरप्रिन्युअरशिपला चालना मिळाली नाही, बेरोजगारीमध्ये हटवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग झाला नाही। मी आल्यानंतर माझ्या प्रचाराच्या काळामध्ये या गोष्टीवर भर दिला होता की मेहकरचं जिओग्राफिकल लोकेशन पाहता या ठिकाणी उद्योग व्यवसाय येणं अपेक्षित आहे, आणि त्यासाठी MIDC सक्षम असणं गरजेचं होतं। त्यामुळे ते जे अतिक्रमण होतं जे 1989 पासूनचं, त्याच्यावर काही झालं नव्हतं। मी आल्यानंतर प्राथम्यानं आमचे MIDCचे अधिकारी असतील, DICचे अधिकारी असतील, आमचे जिल्हा महसूल प्रशासनातले अधिकारी आहेत, पोलीस प्रशासन, या सगळ्यांशी समन्वय साधला, विनंती केली, आणि आज रोजी तुम्ही बघाल की 53 एकरची जागा आहे ती आज अतिक्रमण मुक्त झालेली आहे, आणि MIDC मध्ये उद्योग व्यवसाय आणि उद्यम व्यवसायाचा जो काही मार्ग आहे तो प्रशस्त झालेला आहे, मोकळा झालेला आहे। यानंतर आम्ही लवकरच आता या ठिकाणी एक उद्योगांचं समिट घेतोय। या भागातले जे एंटरप्रिन्युअर्स आहेत जे बाहेर गेले त्यांना बोलवणार आहोत। या भागातल्या लोकांना जे शिकलेले आहेत, ज्यांना उद्योग करायचा आहे, ज्यांचे छोटे व्यवसाय आहेत, त्या सगळ्यांना आमंत्रित करतो आहोत आणि समिट घेणार आहे। या व्यतिरिक्त जी जागा आहे आता रोजी आमच्याकडे मोकळे झालेले आहेत, पण 15 प्लॉटवरती काही होणार नाही, कारण मागण्या खूप आहेत। माझ्याकडे बोलताना लोक येत आहेत, म्हणून आणखी 500 एकरची मागणी ऑलरेडी प्रशासनाने केली होती। ती जागा या ठिकाणी पुरेशी नाहीये, मिळत पण नाहीये। 500 जरी नसली तरी किमान 200 ते 250 एकर जागा आजूबाजूची जी खाजगी आहे ती अधिग्रहित करण्याच्या संदर्भात मी शासनाला, त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे, आणि सकारात्मक त्याच्यावर त्यांची पाहणी सुरू आहे। या MIDCच्या बाजूला जी जागा आहे त्यातली जवळपास 200 एकर जागा आहे ती अधिग्रहित करण्यासाठीची तपासणी आणि पाहणी सुरू आहे। मला खात्री आहे की MIDCचे जे अधिकारी आहेत ती आणखी 200 ते 250 जागा आम्हाला उपलब्ध करून देतील, आणि या भागातला जो काय उद्योग व्यवसायाचा जो विषय आहे, प्रलंबित विषय आहे, आणि एकूणच इथलं जे काही बकालपण आहे आलेलं आहे, ते बकालपण जाण्यासाठीचा मार्ग यानंतर खुला झालेला आहे, हे या ठिकाणी मी जाहीर करतो। आपण स्वबळावर लढणार आहे की? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय। सप्टेंबर पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत। सप्टेंबर पूर्वी तुम्ही बघाल महाविकास आघाडीचा मी एकच आमदार आहे इथे, हे 6 आमदार आहे, मी एकच आमदार आहे। तुम्ही बघाल यावेळेसचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल कसा लागतोय। तुम्हालाही उत्सुकता जशी आहे तशी मलाही उत्सुकता आहे। यावेळेस आम्हाला सिद्ध करण्याचं जे काम आहे, ही संधी आहे, ती आम्ही सिद्ध करू। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी प्रचंड मताने जिकडे तिकडे तुम्हाला विजय झालेला दिसेल। यामध्ये खत घेताना लिंकिंग केलं जात आहे। हो, नाही, ह्या बातम्या माझ्यापर्यंत आल्या, मी कृषी अधिकारी आणि या लोकांशी चर्चा केली आहे। माझी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की एखादा जो काही खत विक्रेता असेल त्यांनी जर का आपल्यासोबत DAP चं खत घेताना दुसरा सुद्धा खत घ्या किंवा दुसरा अशा प्रकारचं काय लिंकेज त्या खत विक्रेत्यावरती किंवा तो जो कृषी, त्याला काय म्हणतो आपण, कृषी केंद्र जे आहे
त्या कृषी केंद्रावरती कारवाई करू आणि त्याला त्याची जागा मात्र दाखवायची. मी निश्चितपणाला याच्यावरती लक्ष ठेवून 4-2 लोकांना मी यावेळेस धडा शिकवणार आहे. सर, विधान भवनात साहेबांनी विचारलेलं आहे, ही गोष्ट खरीच आहे की मी बघतोय आता अलीकडे जे माझ्याकडे जे काही निवेदनं या काळामध्ये येत आहेत ते सगळेच्या सगळे शेतकरी शेत रस्ते, पांदण रस्ते, शिवार रस्ते, जोड रस्ते किंवा त्या एखादा शेतकरी असेल त्याला जाण्यासाठीचा पायवाट रस्ता या संदर्भातच आहे. या विषयावरती झिरो काम झालेलं आहे, झिरो. आणि म्हणून आता याच्यावरती एक प्रकारचं त्याला काय म्हणू आपण 1 पॉइंट प्रोग्राम घेऊनच मी आज तहसीलदारांसोबत आणि सगळ्या लोकांसोबत बसलेलो आहे. याच्यावरती आम्ही लवकरात लवकर काम सुरू करू. मला या वर्षात जेवढे होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करू, पण 1-2 वर्षामध्ये हा रस्त्याचा प्रश्न मात्र मी कायमस्वरूपी निकालात काढणार आहे. जसं MIDCचा विषय मार्गी लावला तसा हा शेत रस्त्याचा जो विषय आहे तो या वर्षात आणि पुढच्या वर्षात आम्ही नक्की फिनिश करू, एवढं मी तुम्हाला आज सांगतो. सर, खरीप